नमस्कार. मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुढीपाडवा आणि या शुभदिनी करायची 5 शुभकर्मे. ही 5 शुभकर्मे जर आपण या गुढीपाडव्याच्या शुभदिनी केलीत तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल, किंबहुना आपली अडलेली कामं पूर्ण होतील आणि आपण सकारात्मकतेकडे वाटचाल कराल. त्या अगोदर एक विनंती आहे की माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, त्यानंतर हा चॅनल बघितल्यानंतर त्याच्यावर कमेंट्स करावे आणि शेअर करावं. चला बघूया आपण आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला नेमकं कुठलं शुभ काम करायचं आहे. गुढीपाडवा हा एक असा सण आहे की ज्या दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली असं म्हणतात. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्राने असत्यावर सत्याचा विजय संपादन करून अयोध्या नगरीमध्ये आनंद उत्सव साजरा केला. म्हणजे निर्मिती अर्थातच प्रारंभ, यश आणि त्याचबरोबर यशाचा आनंद या सगळ्या गोष्टींचा संबंध गुढीपाडव्याच्या या सणाशी जोडला गेलेला आहे. म्हणून गुढीपाडवा हा एक अतिशय पवित्र असा सण आहे ज्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणतात. नवीन वर्षाची सुरुवात, वसंत ऋतूची सुरुवात आणि त्याचप्रमाणे गुढी उभारून या ब्रह्मध्वजाला आपण बरंच काही करतो, अर्थात त्याची पूजा करतो, त्याच्यापुढे साकडं घालतो आणि त्याप्रमाणे आपण या नवीन वर्षामध्ये नवीन कार्याला प्रारंभ करतो. अनेक लोक नवीन वस्तू घेतात, त्यामुळे हा दिवस निश्चितच आनंददायी असतो आणि या दिवसात केलेली कर्मे आपल्याला निश्चितच यशाची एक वेगळी चव चाखायला देतात. म्हणून आजच्या या शुभदिनी जर आपण ही 5 कर्मे केली जी मी आपल्याला आत्ता सांगणार आहेत तर निश्चितपणे आपल्याला एक वेगळा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर ही 5 कर्मे कुठली आहेत? तर या दिवशी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. पहिलं कर्म काय करायचं आहे? ब्रह्ममुहूर्तावर उठावं. म्हणजे किती वाजता उठायचं? तर बरोबर सकाळी 5 वाजता आपण उठावं. 5 वाजता उठल्यानंतर आपण स्नान करावं, ज्याला अभ्यंग स्नान म्हणतात, असं स्नान आपण करावं. हे स्नान करत असताना गंगेचं स्मरण आपण करावं. आपलं स्नान झालं की आपण ईश्वराला नमस्कार करून, ईश्वराचे आभार मानून त्या ईश्वर शक्तीसमोर दीप प्रज्वलित करावा. म्हणजेच आपल्या देवाऱ्यामध्ये दीप प्रज्वलित करावा. दीपालाही नमस्कार करावा. दीप हा सत्याचं, तेजाचं, सकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्यामुळे दीपाला नमस्कार केला म्हणजेच आपण ईश्वरी शक्तीला नमस्कार केला असाही त्याचा अर्थ होतो. या दीपाच्या साक्षीने ईश्वर शक्तीकडे आपण आपल्या चांगल्या कर्मासाठी मला बळ दे असाही आशीर्वाद मागावा. ही जी दोन्ही कर्म आहेत, म्हणजे सकाळी स्नान करणे आणि ईश्वरासमोर दिवा लावणे, ही आपल्याला 5 ते 5:50 या वेळेमध्ये पूर्ण करायची आहेत. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण 2 कर्म करायचे. त्यानंतर आपल्याला वळायचं आहे गुढी, म्हणजे ब्रह्मध्वजाची पूजा किंवा ब्रह्मध्वज उभारणे, गुढीची पूजा करणे. आता या गुढीची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे आपल्याला माहिती आहे. एक काठी लागते, एक तांब्या लागतो. अर्थातच तांब्या हा तांब्याचा असावा किंवा चांदीचा असावा, पेला वगैरे वापरू नाही. त्यानंतर एक साखरेची माळ लागते, एक कडुलिंबाची छोटीशी फांदी लागते आणि वस्त्र. आता हे जे वस्त्र आहे या रंगाबद्दल बऱ्याच ठिकाणी थोडा गैरसमज असतो, परंतु विशेषतः रेशमी वस्त्र वापरावं आणि हे रेशमी वस्त्र शक्यतो केशरी किंवा पिवळ्या रंगाचं असावं, किंबहुना लाल, मरून हे दोन्ही रंग चालतात. हिरवा रंग देखील चालतो, बऱ्याच ठिकाणी हिरवा रंग देखील वापरला जातो. ही सगळी रंग शुभ परिणाम देणारी आहेत, सामर्थ्य वाढवणारी आहेत आणि विजयश्री खेचून आणणारी आहेत. त्यामुळे या सर्व रंगांना आपण गुढीच्या उभारणीमध्ये स्थान देऊ शकता. या गुढीच्या उभारणी करत असताना किंवा गुढीचे पूजन करत असताना हा एक ब्रह्मध्वज आहे. या ब्रह्मध्वजाला आपल्याला काय काय सांगायचं असतं? तर या ब्रह्मध्वजाला आपल्याला हे सांगायचं असतं की हे ब्रह्मध्वज देवता, आम्ही तुमची पूजा करतो आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीने आम्ही तुमची पूजा करतो आहे. आम्हाला यश दे, आमच्या घरामध्ये मंगलमय सगळं वातावरण ठेव. असं सांगितल्यानंतर आपल्या या गुढीकडनं एक नवी प्रेरणा मिळते. अर्थात या गुढीचं पूजन किंवा गुढी उभारणं हा विधी आपल्याला कधी करायचा आहे? तर आजच्या या दिनी सकाळी 6:54 अमावस्या ही तिथी आहे. त्यामुळे 6:54 नंतर जो काळ आहे
त्या 6:54 नंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. 6:54 ते साधारणपणे 8:11 हा एक चांगला मुहूर्त आहे. त्यानंतरही थोडाफार इकडे तिकडे झालं तरी काही फरक नाही, कारण हा जो मुहूर्त आहे म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे इथे पंचांग शुद्धी किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे. फक्त अमावस्या संपल्यानंतर आपण गुढी उभारायची, एवढंच आपण लक्षात ठेवा. गुढीचं पूजन झाल्यानंतर पंचोपचार पूजन करा, षोडोपचार पूजन करा, जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावं. शक्यतो घराच्या उजव्या बाजूला आपण गुढी उभारावी, शक्यतो पूर्वेकडे आपण गुढी उभारावी. जसं आपल्याला शक्य आहे तसं आपण करावं. या सगळ्यामध्ये श्रद्धा आणि भाव सर्वात महत्त्वाचा असतो. त्यानंतर या गुढीचं पूजन झाल्यानंतर आपण ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे. आता हे ईश्वराचं नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं की आपल्या घरातल्या देवाऱ्यासमोर जिथे आपण देव ठेवलेले आहे तिथे बसून आपण प्रथमतः श्री गणपतींचं, श्री देवीचं म्हणजेच आपली कुलदेवता, कुलस्वामिनी जी कोणी असेल तिचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपली वास्तुदेवता आहे तिचं स्मरण करायचं आहे. आपली इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये जे वाडवडील आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे. आपले जे पूर्वज आहेत की जे आता हयात नाहीत त्यांचंही स्मरण या प्रसंगी करावं. आणि देवासमोर बसून प्रभू रामचंद्रांचं नवरात्र आजपासून सुरू होतं. प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणजी आणि हनुमानजी यांचं एकत्रित स्वरूप आपण डोळ्यासमोर आणावं. आपल्याकडे जर फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करू शकता, पंचोपचार पूजा करावी. नसेल तर त्यांचं स्मरण करावं आणि रामरक्षा, श्री रामरक्षा स्तोत्र आपण वाचनाला प्रारंभ करावा. हे रामरक्षा स्तोत्र आपण 9 वेळा वाचायचं आहे. 9 वेळा वाचायचं आहे आणि इथून पुढचे 9 दिवस जर आपण रोज वाचलं तर एक आपल्याला वेगळी अनुभूती येईल. या दिवशी तर वाचावंच, पण इथून पुढचे 9 दिवस म्हणजे रामनवमीपर्यंत, राम जन्म उत्सवापर्यंत आपण हे वाचावं, जेणेकरून आपल्याला एक वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. असो, आता आपल्याला तिसऱ्या कर्माकडे वळायचं आहे. तिसरं कर्म आपलं असं आहे की आपण आजच्या दिनी, शुभदिनी जी ही शुभकर्म करत आहोत त्याच्यामधलं एक महत्त्वाचं शुभकर्म काय, तर आपण जी कडुलिंबाची फांदी गुढीसाठी ठेवलेली होती त्याच्यातले थोडे 5-6 पानं आपण घ्यावीत. त्याचप्रमाणे घरामध्ये मीठ, ओवा, हिंग, साखर आणि चिंच यांचं सगळ्यांचं एकत्रित मिश्रण करावं. समप्रमाणात घेऊन एकत्रित मिश्रण करावं. कडुलिंबाची कोवळी पानं घ्यावीत आणि कोवळी फुलं देखील घ्यावीत. या सगळ्यांचं मिश्रण केल्यानंतर याचं भक्षण आपण करावं. याचं भक्षण करण्यामागे उद्देश हाच आहे की कडुलिंब हा रोगनाशक आहे. या रोगनाशक कडुलिंबाच्या भक्षणामुळे आपल्या शरीरामध्ये जे अनारोग्य असतं ते जातं आणि उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त होतं. आयुर्वेदामध्ये याचं महत्त्व विशद केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घरामध्ये नेहमी आपण बघतो की आज कुठला मुहूर्त आहे, आज कसा दिवस आहे. यासाठी पंचांग नावाची एक पुस्तिका आपल्याकडे असते. नसेल तर ती आपण त्या दिवशी आणावी, कारण नवीन संवत्सर त्या दिवसापासून सुरू झालेलं असतं. या संवत्सराचं वैशिष्ट्य काय आहे हे पंचांगामध्ये दिलेलं असतं. या संवत्सराचं फळ देखील पंचांगामध्ये दिलं असतं. म्हणून पंचांगाचं पूजन करणं, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांचा अर्थबोध करणारी ही पुस्तिका आपल्या कालमापनाचा सोबती म्हणून आपल्या घरात काम करू शकते. तर याचंही पूजन आपण करावं. त्यानंतर आपल्याला वळायचं एक अतिशय चांगलं कर्म करण्यासाठी. हे आपलं 5वं कर्म आहे. हे काय करायचं आहे तर दिवसभरामध्ये कधी, परंतु अगदी वेळच सांगायची झाली तर संध्याकाळी 5:15 पासून तर 9:45 रात्री 9:45 आपल्याला एक गरजू होतकरू व्यक्तीला एक वस्त्र आणि पादत्राणे. आता हे वस्त्र जे आपण गुढीसाठी ज्या रंगाचं वस्त्र वापरतो तोच रंग वापरला तरी चालेल, किंबहुना पिवळा, केशरी, लाल, मरून, हिरवा यापैकी कुठल्याही रंगाचं वस्त्र, पण ते नवीन असावं. हे वस्त्र आणि पादत्राणे शक्यतो काळ्या रंगाची वापरावीत. तर ही पादत्राणे आणि वस्त्र एका गरजू होतकरू व्यक्तीला आपण दान करायची आहेत. हे दान करण्यापाठीमागचा उद्देश हा आहे की ही पादत्राणे जर आपण दान केली तर आपली इडापिडा टळेल, आपले जे अडचणी आहेत त्या दूर होतील. असं म्हणतात की एखाद्याला दान केल्याने काय होतं तर दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि हे पुण्यच आपल्या अडचणी दूर करतं. कर भला तो हो भला या उक्तीप्रमाणे दिवसभरामध्ये जेवढं चांगलं कर्म आपल्याला करता येईल तेवढं आपण करावं. दिवसभर आनंदात आपण घालवावं.
काही नवीन खरेदी करायची तीही करावी, आनंद उत्सव साजरा करावा, सगळ्यांबरोबर आनंदाने वागावं, प्रेमाने वागावं आणि हीच कृती जर आपण दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारली तर निश्चितपणे आपल्यामध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. किंबहुना आपल्या अडचणींवर मात होते आहे, अडचणीतून आपल्याला सकारात्मक मार्ग दिसतो आहे, यश आपल्या जवळ आलेलं आहे, किंबहुना यश आपण मिळवतो आहोत हे निश्चित आपल्याला दिसेल आणि ही अनुभूती आपण घ्यावी एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. आपण कर्म करा, फळ परमेश्वर निश्चितपणे देईल. आपल्याला या कर्माने निश्चितपणे फायदा होईल आणि आपल्याला यशप्राप्ती होईल अशी मी आशा करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.